अजून भारी भारी ब्लॉग्स बनव आणि खूप सारे व्ह्यूज करा, सबस्क्राईब करा, लाईक ठोका मस्त पैकी. चॅनल आहे आपल्या भावाचा, एकदम एकदम भारी पोरगा. फर्स्ट टाइम भेटलो मित्राला आपल्या भावाला, फुल जॉली. लिटरली आम्ही असं पकडून बसलोय, बघा असं एवढं चाललंय आम्ही पकडून बस. काय नमस्कार, गुड मॉर्निंग सर. स्वागत आहे मित्र. मी चाललोय बिर्ला कॉलेजला, मित्राचं ऍडमिशन करायला जातोय, सोबत चाललोय. आणि संध्याकाळी आम्ही जाणार शॉपच्या ओपनिंगला, सायबर मेन्स वेअर. आता शॉपच्या ओपनिंग चाललोय आणि तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. तसे कुठे जाऊ नका. मग त्याच्या अगोदर आम्ही चाललोय बिर्ला कॉलेजला. त्याचं ऍडमिशन झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी दादाच्या ओपनिंग जाणार आहे. 7ची ओपनिंग आहे दादाची. आम्ही 5-8 वाजले निघू. आम्ही मग सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसे कंट्रोल कुठे जाऊ नका. त्याचा चॅनल पण नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. त्याला आपण जाऊ आणि पटकन. आणि भाईचं फायनली ऍडमिशन करायला चालू. काय होतं भाई, आज फायनली कॉमर्स ऍडमिशन घेणार आहे भाई. आणि यार काय लास्ट का तू काय बोलतो, कसं भावा आज काय कॉलेजला तुझं फी भरायची? फी भरायचं की ऍडमिशन आहे, दोन्ही पण आहे का? ओके. कॉलेजचं नाव बदनाम करतोय. ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. किती फी होती तुम्हाला कॉलेजची? 9,000. 9,000 आहे का बाबा? चला आता फायनली कॉलेजला पोहोचतोय आम्ही. थोडस अंतर बाकी आहे. आणि तर मित्रांनो एक थोडी मिस्टेक झालेली आहे. काय मिस्टेक झाली सांग आता. अरे म्हणजे माझा नंबर लागलाय बिर्लाला, पण त्याची प्रिंट काढायला लागते आपल्याला, पण ती प्रिंटच काढली नाही. तर तो सर बोलायला लागला तुला प्रिंट काढायला लागेल. तर आम्ही आता किती तिथून एवढं लांब आलो. आता बघूया कुठं सायबर भेटतंय का. सायबरचं तिथूनच निघणार ते प्रिंट. एक प्रिंट साठी आम्ही रिटर्न आलोय. एक प्रिंट राहिली भावाकडून. लय मोठी मिस्टेक झालेली आहे. तर तुम्ही कॉलेजला ऍडमिशन येत असाल तर सगळे डॉक्युमेंट घेऊन या. म्हणजे आम्ही डॉक्युमेंट सगळे आणले, पण प्रिंटिंग जे काय झेरॉक्स वगैरे असेल ना सगळं कॅरी करा, काय विसरू नका. खरं कारण ऍडमिशन रिसेट आहे, ते रिसेट वर तुमचं सगळं अवलंबून आहे. हो, ती रिसेट घेतली तर तुम्हाला कॉलेजमध्ये जर पुढची प्रोसेस करता. तुमचा नंबर लागल्याची रिसीट असेल ना तुमच्याकडे, ती जरूर घ्या आणि या कॉलेजला. मग सगळं डॉक्युमेंट ओके असेल तर लगेच ऍडमिशन होईल. लगच होईल, तुम्हाला जास्त वेळ थांबायला पण नका. तर आम्ही चाललो प्रिंट मारायला. कुठे भेट पुढे भेटेल ना पुढे आर्टचं ऑफिस आहे पुढं. लास्ट मी तर आलतो एकदम. मोबाईल काय बोलतो, मोबाईलवर लगेच दाखवलं असतं ते जो साईड आहे ना त्या साईड वर जाऊन लगेच. पण सरांना पेपर पाहिजे ना, पेपर प्रिंट पाहिजे. त्याला रद्दी भेटली पाहिजे ना कॉलेज साठी. हो, रद्दी पैसा. अरे मित्रांनो, जगा कोण बिर्ला कॉलेज ऍडमिशन घेत असेल तर कमेंट बॉक्स नक्की सांगा. इथं काय रे सेमिनार आहे का? नाही, ही शाळा आहे. ओके, स्कूल आहे का? बिर्ला स्कूल पण आहे का? सही आहे रे, प्रोफेशनल ना. पटकन घे पीडीएफ. ए भाई काय होतं भाई, जस्ट आता प्रिंट मारून झालेले. दाखव भाई. बघा 30 रुपये घेतले घ्यायचे. 30 रुपये, 10 रुपयाला एक प्रिंट आहे. लय लुटल्या स्टार्टिंग पासूनच. कॉलेजला सुरुवात पण नाही झाली माझी. आमच्या आंबोलीमध्ये 5 रुपये प्रिंट आहे. 5 रुपये प्रिंट आहे. आणि इथं कॉलेज भारी आहे. कॉलेज भारी आहे. बिर्ला कॉलेज एक नंबर कॉलेज आहे. डेला मजा येईल. डेला खूप मजा येते. आता किती प्रोसेस आहे, फॉर्म द्यायचा आणि काय करतं होईल ना लगेच. आपल्याला हे दाखवायचंय, मग तो चेक करल माझं हे आहे का नाही, त्याबद्दल कोड आहे का नाही, कोडवरून मग कळल. मग तो नंतर पुढची प्रोसेस करायला लावल. फॉर्म बिल देईल तसला, आयडी लॉगिन करून घेईल तसली तरी पुढे होईल ते. मग झालं प्रोसेस. मित्रांनो फायनली ऍडमिशन झालेलं आहे भाईचं, कॉमर्स बिर्ला कॉलेज. आता रोज आहे कॉलेजला, अभ्यास कर भाई. आता आम्ही रिक्षात मस्त कॉमेडी केली आम्ही. आणि आपला सबस्क्रायबर एक रिक्षामध्ये वाढलेला आहे. तर आता आपली ट्रेन येईल. ट्रेनची वाट बघते आता. टिपा काढायला तर लवकर बरं होईल. आसनगाव लागले रे भाई, 2 टीव्हीचे आसनगाव लागले. ऍडमिशन झालं बिर्ला कॉलेजला भाईचा. आता तो एक्झाम देईल की रेग्युलर होता? एक्झाम की रेग्युलर होता? रेग्युलर ना. मस्त. रिक्षा मजा आली ना. रिक्षामध्ये फुल गाणे बिणे वाचले आम्ही.
होय आणि घरी चाललो होतं आणि संध्याकाळी आम्हाला ओपनिंग पण जायचं दिव्याला. आमच्याकडे फक्त 1-1.5 तास आहे. 1-1.5 तास फक्त 2 तास मोस्टली आता आपण 5-5:30 ला निघू आपण. आपल्याला दिव्या आपल्याला किती 1 तास तरी लागत दिव्याला पोहोचायला रोडला. 1 तास नाही, अर्धा पाऊण तास होतो. तर मित्रांनो जस्ट आता घरी आलो मी आणि आता फ्रेश होऊन घेतो पटकन थोडं जेवून घेतो कारण सकाळून खाल्लं पण नाही काय. आणि 5 वाजता मला निघायचंय ओपनिंगला. 2 तास सगळे बाकी आहेत आपल्याकडे. तसे ब्लॉग मध्ये कंटिन्यू कुठे जाऊ नका. तर मित्रांनो जस्ट आता फ्रेश झालो मी आता आलो शॉपच्या ओपनिंगला दिव्याला. 5:30 आमची ट्रेन आहे, लवकर जाऊया आता. आणि शॉप नंबर 29 लोकेशन दिवा. चालत आपण निघूया तसे तुम्ही कंटिन्यू. मित्रांनो जस्ट आता रिक्षामध्ये बसलोय आणि 10-15 मिनिटात आम्ही शॉपला पोहोचू आता. काय रे भाई? हा बरोबर. फुल एक्साइटेड शॉपला जायला भाई. आणि दादाला आम्ही गिफ्ट पण घेतलंय बघा. आम्ही गिफ्ट पण घेतलंय भाई. रस्ता जाम खड्डे आहेत त्यामुळे थोडा फोन आलतोय, थोडा ऍडजस्ट करा. वगैरे गिफ्ट वगैरे तर काय बोलतो रिक्षा भेटत नव्हती भाई. टेशन मग सगळे बोलतात चौकात जा. एकदम पुढं आम्ही किती 10 मिनिटं चाललो ना. 10 मिनिटं चालणार आता फायनली रिक्षा भेटली आता. आणि आता पाऊस सुरू नाही ना भाई. आता आज छत्री नाही आणली आणि पाऊस पडत भाई. असंच होतं माझ्या खूप ठिकाणी असं झालं छत्री नाही पाऊस पडत नाही. आज छत्री नाही आणली पाऊस पडत नाही. ते झाला सुरू बघ बोलू ना झाला शेवटी सुरू. छत्री नाही आणली पाऊस सुरू झाला. अरे पुरा मेकअप खराब करलो आता. बारिश सुरू हो गया भाई. आणि लिटरली आम्ही असं पकडून बसलोय. हे बघा असं एवढं चाललंय आम्ही पकडून बसलोय तर एवढा वेगळा वारा सुरू आहे. तर मित्रांनो आपल्या करण दादा भेटलाय. करण दादा ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आता काय बोलतो दादा? अरे मस्त भाई. भाऊ आपल्या मित्राचा चॅनल आहे, आपल्या भावाचा एकदम एकदम भारी पोरगा आहे. फर्स्ट टाइम भेटलो मित्राला आपल्या भावाला. फुल जॉली पोरगा आहे आणि आपल्या मित्राचा चॅनल आपल्या मराठी पोराला मोठं करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण मराठी आहोत. आपल्या मित्राला मराठी पोरांना आपल्याला पुढे घेऊन जायचे. बस एवढंच बोलेल, बाकी काही नाही. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय बोलतो दादा? बस भावाला सपोर्ट करा बस एवढंच म्हणतो. लास्ट वाटत यस वरतून जायचा मागाचा थोडा मागचा. राज सावंत. ओके. आणि काय आपलं युट्यूब चॅनल राज सावंत ब्लॉग. तर मित्रांनो अक्षय भेटलेले आहे. दादा ब्लॉग मध्ये स्वागत आहे. काय म्हणता दादा? दादा आता सध्या तुझं आणलेलं भेटवस्तू बोलणार पहिले कारण मला खूप कमी लोक देतात. एक माझी बायको देते आणि दुसरी माझे फॅन्स देतात. हा कधी कधीच देते. नाही थोडस अनबॉक्सिंग झालेलं आहे पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी दिलेली आहे फ्रेम एकदम मस्त. आणि हे आता मी इकडनं घेऊन नाही जाणार. मी इथं ह्याच शाखेमध्ये इथंच दिली ना त्यामुळं याच्याकडून माझ्याकडून याला आणि इथंच ती आम्ही लावून ठेवणार आहे. आणि तुला अजून भारी भारी ब्लॉग्स बनव आणि खूप सारे व्ह्यूज करा, सबस्क्राईब करा, लाईक ठोका मस्त पैकी आणि शेअर करा. आणि आपली जी शाखा आता ओपन झाली तिथं व्हिजिट करा मस्त मस्त पैकी. आणि खूप सारे कपडे वगैरे घ्या, पर्चेसिंग करा. आणि तू पण आता बाहेरचे कपडे घालून आपल्या माणसांना सपोर्ट करा, मराठी माणसांना, आणि पुढे घेऊन चाला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आणि आज या ठिकाणी आपल्या शाखेच्या ओपनिंग जेवढे पण सगळे लोक जमले त्यांना मनापासून आभार. ऍक्च्युली एवढा पाऊस होता, गर्दी होती आणि मुंबईमध्ये पण सगळे धावपळीचे जीवन आहे, त्याचा वेळेस काढून सगळे तुम्ही उपस्थित राहिले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि या भावाच्या मनापासून धन्यवाद.
बाई 4-5 रुपये दिलंच मला पकडून द्यायचं. आणि त्यात अजून एक सांगायची गोष्ट अशी शिव मंदिर गोष्ट सांगायची आहे की तुमच्याबद्दल माझ्यासाठी मनात जास्त आपुलकी, कारण की मी पण एक वादक आहे. मी 8 वर्ष आधी वादन करायचं, 2 वर्ष मी केलं, त्याच्यानंतर कामांमुळे मी सोडून दिलं. पण माझ्यातला वादक अजून जिवंत म्हणून मी उभा राहून तुमचं वादन ऐकत होतो आणि 1 नंबर वादन झालं. मनापासून आभार तुमचे, तुम्ही या ठिकाणी आलात. आणि यानंतर मला असं वाटतंय की जेवढ्या पण ओपनिंग होतील तिथं साऊंड लावण्यापेक्षा हे असं वादन ठेवलेलं कोरडं, कारण की सगळ्यांना ऐकायला भेटेल आणि बाकीचा त्रास पण तुम्हाला व्हायचा. आणि तसंच या ठिकाणी तुमच्यासाठी एक सुंदर असं कपड्याचं दालन आपण या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे. रायबा फॉर्मेसने महाराष्ट्रात वेगवेगळ्या जागी शाखा दिलेल्या आहेत आणि चांगल्या रीतीने तिथं काम करते. एकदा 100% आपल्या शॉपला व्हिजिट करा, मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा, गर्लफ्रेंडला सांगा, म्हणजे ते तुम्हाला गिफ्ट घेऊन देतील. घरी जेवढे असतील सगळ्यांना सांगा आणि 100% एकदा व्हिजिट करा. एकदा आपली क्वालिटी चेक करा, मग तुम्हाला कळेल की नावाचं नाही तसं कपड्यामध्ये बनवलं. माझे 2 शब्द संपवून मी 100 शब्दांमध्ये उरकलेले. आणि आता आपण मस्त चिठ्ठ्या काढू, कारण की ह्याचा खेळ पण मला पटकन आवडतो आणि भरपूर गिफ्ट आणलं ते सगळ्यांना देतो. आणि तिकडे त्या साईडला जे थांबतात ना ते आतमध्ये आतच्या साईडला आमच्या पुण्यात मित्रांनो जस्ट आता घरी आलो मी. आणि तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा भावांनो. पटकन लाईन 1K घेऊन टाका. बघा मित्रांनो पावसामध्ये भिजलो, हेडबीट पूर्ण ओला आहे अजून, कारण निघालो पाऊस सुरू झाला आणि नशीब ट्रेन पण टायमावर लगेच भेटली, म्हणून टायमावर घुसलो घरी. आणि मला कसा वाटतं ब्लॉग सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा भावांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.